भारत आणि अमेरिका यांच्यातला बहुप्रतीक्षित व्यापार करार आता खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्यात पोहोचलाय. फक्त 1% चर्चा बाकी असून लवकरच या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. या करारामुळे नेमका कुणाला फायदा होणार? भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर याचा काय परिणाम होईल, जाणून घेऊयात सविस्तर. भारत आणि अमेरिकेतली व्यापार करारावरची चर्चा ही आता जवळपास पूर्ण झाली आहे. या कराराचा 99% भाग निश्चित झालाय. फक्त 1% मुद्दा प्रलंबित आहे, ज्यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी दोनही देशांचे अधिकारी सज्ज झाले आहेत. या घडामोडींमुळे दोनही देशांमधले आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. या कराराला अंतिम रूप देण्यासाठी अमेरिकेचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ अमेरिकेच्या मुख्य व्यापार वाटाघाटकरांच्या नेतृत्वाखाली 1 ते 4 जून या कालावधीत भारत दौऱ्यावर येत आहे. दिल्लीत होणाऱ्या या भेटीत दोनही देशांचे अधिकारी प्रलंबित असलेल्या 1% मुद्द्यांवर सखोल चर्चा करतील आणि या कराराला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न करतील. यापूर्वी भारतीय अधिकाऱ्यांनी 20 ते 23 एप्रिल दरम्यान वॉशिंग्टन DC इथं जाऊन अमेरिकन समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. हा करार दोनही देशांसाठी विन विन ठरेल अशी अपेक्षा अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ योर यांनी व्यक्त केली आहे. या करारामुळे अमेरिकन कंपन्या आणि कामगारांसाठी नवीन संधी निर्माण होतील, तर भारताच्या निर्यातीला मोठा बूस्टर मिळेल. अमेरिकेनं काही भारतीय उत्पादनांवरील उदाहरणार्थ रत्न, फोन, औषध, वस्त्रोद्योग, ऑटो पार्ट्स यामध्ये शुल्कात 50% वरून 18% कपात करायला सहमती दर्शवली आहे. यामुळे भारतीय उत्पादनं अमेरिकेच्या बाजारात अधिक स्पर्धात्मक बनतील. भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आणि कृषी निर्यातदारांना अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश करणं सोपं होईल. यामुळे मेक इन इंडिया उपक्रमालाही बळकटी मिळेल. हा करार बाजारपेठेतील पोहोच, नॉन टॅरिफ उपाययोजना, सीमाशुल्क प्रक्रिया, व्यापार सुलभता, गुंतवणूक प्रोत्साहन आणि आर्थिक सुरक्षा सहयोग यांसारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर अधिक सहकार्य वाढवेल. या करारात भारतानं अमेरिकेच्या काही औद्योगिक वस्तू आणि कृषी उत्पादनांवरील उदाहरणार्थ वाईन, स्पिरिट, सुकामेवा, फळं, सोयाबीन तेल यांच्यावरचं शुल्क हे कमी करण्याची किंवा रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यामुळे भारतीय शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढलेल्या कृषी आयातीमुळे देशांतर्गत किमती घसरू शकतात आणि लहान शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारत सरकार कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राला पूर्ण सवलत देण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून देशांतर्गत उद्योगांना संरक्षण मिळेल. भारत आणि अमेरिकेनं फेब्रुवारी 2026 मध्ये एका अंतरिम व्यापार कराराच्या आराखड्यावर सहमती दर्शवलेली. दोनही देशांमधला द्विपक्षीय व्यापार गेल्या 2 दशकात सुमारे $20 अब्ज वरून $220 अब्ज वर पोहोचलाय. हे त्यांच्या घट्ट होत जाणाऱ्या आर्थिक संबंधांचं प्रतीक आहे. हा करार दोनही देशांमधील भागीदारी जास्त मजबूत करेल आणि जागतिक व्यापारात त्यांचं स्थान अधिक भक्कम करेल. भारत अमेरिका व्यापार कराराबद्दल तुमचं मत काय आहे? या करारामुळे कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.